नमस्कार माय टू फॅमिली. तर सगळेच जण म्हाडा मुंबई लॉटरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यामुळेच मंगळवारी म्हाडा मुंबई लॉटरीची 2,500 घरांसाठीची जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर याच्यावर आपण ऑलरेडी एक आधीच व्हिडिओ बनवलेला आहे की 31 मार्चपर्यंत जी आहे म्हाडा मुंबईची लॉटरी येण्याची शक्यता आहे. तर त्याची जाहिरात जी आहे ती बहुतेक 31 मार्चला म्हणजे मंगळवारीच प्रसिद्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आणि म्हाडाच्या मुंबईतील घरांची जी किमती आहेत त्या मात्र 32 लाखांपासून ते थेट 8 कोटीपर्यंत असू शकणार आहेत किंवा असणार आहेत. तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अंदाजे 2,500 घरांसाठी सोडत काढण्याचा तयारीला वेग आला आहे. मंगळवारी 31 मार्चला सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून मंगळवारपासून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी 2024 नंतर सोडत काढली जाणार असली तरी ती गरिबांसाठी नव्हे तर श्रीमंतासाठी असणार आहे. कारण या सोडतीतील अधिकाधिक घरे ही मध्यम आणि उच्च गटासाठी असून अल्प गटासाठी तुरळक घरे असणार आहेत. त्यातही सोडतीतील घरांच्या किमती भोवळ आणणाऱ्या आहेत. कारण नक्कीच या किमती ऐकून चांगल्या भोवळ येईल. सोडतीत 32 लाखापासून ते थेट 8 कोटीपर्यंत किंमत असलेल्या घरांचा समावेश असून सर्वाधिक घरे 1 कोटीपेक्षा अधिक किमतीची आहेत. तर ती साहजिकच सर्वसामान्य जनतेला 1 कोटीपर्यंतची घरे ही परवडणारी नाहीत. मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागलेले असतात. कारण मुंबईमध्ये घर घेणे सर्वसामान्य जनतेला हे म्हाडाचाच एक आधार दिसतो. त्याच्यामुळे सगळ्यांचे लक्ष हे म्हाडाच्या लॉटरीकडे असते की कधी म्हाडा मुंबईची लॉटरी निघेल. आणि त्यामुळे अशातच 2025मध्ये सोडत न निघाल्याने इच्छुकांची प्रतीक्षा ही लांबली. पण 2026मध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेत मुंबई मंडळाने घरांची शोधाशोध सुरू केली. त्यानुसार अंदाजे 2,500 घरे शोधून काढली आहेत. पत्राचाळीतील घरांचा यामध्ये समावेश नसणार आहे. तर घरांच्या किमती निश्चित झाल्या असून आता सोडतीची जाहिरात तयार करण्याचे काम मुंबई मंडळाकडून सुरू आहे. आणि त्यानुसारच 31 मार्चला म्हणजेच मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध करून त्याच दिवशी नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर त्यामुळे पुढील आठवड्यापासून इच्छुकांच्या म्हाडा घरांसाठी अर्ज करता येणार असून आता कागदपत्रांची आणि अनामत रकमेची जुळवाजुळव करण्याच्या तयारीला इच्छुकांनी लागणे गरजेचे आहे. 1 वर्षाच्या खंडानंतर मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी सोडत निघणार असल्याने इच्छुकांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्यांची मोठी निराशा होणार आहे. या सोडतीत अत्यल्प आणि अल्प गटासाठी तुरळक घरे समाविष्ट आहेत. त्याचवेळी सर्वाधिक घरे ही मध्यम आणि उच्च गटासाठी आहेत. तर सोडतीतील घरे महागडी असणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. पहाडी गोरेगावमधील अत्यल्प गटातील घरे वगळता इतर सर्व घरे महाग आहेत. पहाडी गोरेगावमधील घरांच्या किमती 32 लाख रुपये अशी असण्याची शक्यता आहे. विक्रोळी कन्नमवार नगरमधील सर्वाधिक 1,221 घरे सोडतीत समाविष्ट असून ही घरे अंदाजे 800 चौरस फूट क्षेत्रफळाची आहेत. या घरांच्या किमती अंदाजे 80 लाख रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर बऱ्याच वर्षानंतर वांद्र्यातील घरांचा समावेश सोडतीत असणार आहे. वांद्रे येथील MIG वसाहतीतील एका सोसायटीच्या पुनर्विकासासाठी मंडळाला सोडतीसाठी 26 गाळे उपलब्ध झाले आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 650 चौरस फूट असून मध्यम गटातील घरांच्या किमती या भोवळ आणणाऱ्या आहेत. कारण या घरांसाठी विजेत्यांना 3,36,00,000 रुपये मोजावे लागणार आहेत. तर बोरिवलीतील 4 घरांच्या किमती प्रत्येकी 1,16,00,000 रुपये अशा असणार आहेत. त्याचवेळी पंतनगर येथील घरांच्या किमती 1,60,00,000 ते 1,92,00,000 दरम्यान असणार आहेत. तर तुंगापवईतील घरे 1,35,00,000 ते 1,98,00,000 दरम्यान विकली जाणार आहेत. तर जुहूमधील एक घरही सोडतीत समाविष्ट असून मध्यम गटातील या घराची किंमत 4,84,00,000 रुपये अशी असणार आहे. त्याचवेळी सर्वात महागडी घरे तारदेव क्रिसेंट टॉवरमध्ये असणार आहे. 2023च्या सोडतीत क्रिसेंट टॉवरमधील 8 घरे सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. यातील 6 घरांचा सोडतीत प्रतिसाद मिळाला नाही 6 घरांना. त्यामुळे पुढे ही घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेत समाविष्ट करण्यात आली. तर 2 विजेत्यांनी घरे परत केल्याने ती विक्री वाचून पडून होती.
त्यामुळे या 2 घरांचा समावेश आगामी सोडतीत करण्यात आला असून या घरांच्या किमती 8 कोटी असणार आहेत. 2023 मधील सोडतीत या घरांच्या किमती अंदाजे 7 कोटीपेक्षा कमी होत्या. सोडतीतील घरांच्या या किमती पाहता इच्छुकांच्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच पडण्याची शक्यता आहे. तर PMAY मधील 10 घरे. आगामी सोडतीत अल्प गटासाठी तुरळक घरे आहेत. मात्र त्याचवेळी पहाडी गोरेगावमधील पंतप्रधान आवास योजनेतील रिक्त 10 घरांचा सोडतीत समावेश आहे. 322 चौरस फुटाच्या या घरांसाठी 32 लाख रुपये अशी किंमत असणार आहे. मात्र PMAY मधील या घरांसाठी तुमच्या भारतात कुठेही पक्के घर नसावे अशी अट असणार आहे. तर वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असणारेच ही घरे घेऊ शकणार आहेत. सोडतीत परवडणारी हीच घरे असणार असल्याने या घरांसाठी इच्छुकांची मागणी असेल असे म्हटले जात आहे. तर म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार. तर लवकरच येत आहे म्हाडा मुंबईची लॉटरी.